शेवटच्या काळामध्ये नेमकं काय होणार याविषयी देवाचं वचन फार स्पष्ट रीतीने सांगतं. 2 तिमोथेयाचा 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये लोक कथित कहाण्याकडे वळतील आणि सत्यापासून बहकतील असं सांगण्यात आलेलं आहे. हे या दिवसामध्ये घडत आहे. म्हणजे आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. सत्यापासून लोक वळत आहेत आणि कथित काल्पनिक गोष्टीच्या पाठीमागे लोक लागलेले आहेत. प्रियांनो, आम्हाला या शेवटच्या काळामध्ये मजबूत राहणं गरजेचं आहे आणि कथित काल्पनिक गोष्टीच्या पाठीमागे पळण्यापेक्षा देवाच्या वचनाच्या सत्याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. सत्यापासून बहकू नका, सत्यापासून दूर जाऊ नका, कारण सत्य प्रभू येशू आहे आणि तोच आमचा तारणार आहे. त्याला समजून घेऊया आणि आशीर्वाद प्राप्त करू. देव बाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद. आमेन.